हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत अगदी उद्यावर येऊन थांबली आहे, म्हणजे उद्या भोगी आहे. तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसाठी एक छान आणि नवीन रेसिपी झालीच पाहिजे आणि अगदी झटपट रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला पहिले नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले येतील. तर उद्या भोगी आहे आणि परवा दिवशी आहे संक्रांत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि असंच माझ्या चॅनलला प्रेम देत राहा. जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चला जाऊया किचनमध्ये. चला तर मग साहित्य काय काय लागतं ते बघून घेऊया. इथं मी ना शेंगदाणे भाजून येणे त्याच्यावरचे साल असतात ना ते काढून घेतलेले आहे. तर इथे हा मेजरिंग कप आहे, 1 कप शेंगदाणे घेतले आहे, तसंच 1 कप तीळ घेतलेले आहे. तीळ भाजून घ्यायचे आहे. तर इथं 2 वाटी गूळ किसून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे. किसून घेतला तरी चालेल, कट करून घेतला तरी चालेल. तर आता इथं शेंगदाणे मी भाजून साल काढून घेतले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता त्याची ना तर थोडंसं दरदरा वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आणि तीळ जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर इथं कढईमध्ये मी तीळ टाकून घेतलेले आहे. आता आपल्याला मंद आचेवरती ना, मध्यम ते मीडियम आचेवरती ना चांगले तीळ असे भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत असे चटचट त्याच्यातून आवाज येत नाही, असे तीळ उडत नाही, तोपर्यंत आपण तीळ भाजून घेणार आहोत. तीळ छान भाजून घ्यायचे, म्हणजे छान लागतात त्याच्या टेस्टमध्ये. तर आता तीळ इथं भाजून घेऊया. इथं तीळ छान असे भाजून झालेले आहे. आता आपण तीळ काढून घेणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं मी मिक्सरच्या भांड्याला शेंगदाणे जे आहे ते असे बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, नाही का. तुम्हाला जास्त बारीक आवडून तर करा, नसून आवडत तर थोडेसे दरदरा ठेवलं तरी चालेल. तर बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यातून आता इथं शेंगदाण्याचा कूट जो आहे तो काढून घेतलेला आहे. आणि आता इथं आपले तीळ पण उडायला लागलेले आहे. तीळ पण छान भाजून झालेले आहे. आता आपण गॅस बंद करू. तीळ कलर पण चेंज झालेला आहे, याच्यापेक्षा जास्त भाजवायचे नाही आहे. तीळ पण इथं छान आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. त्याला पण थोडं आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ, जास्त बारीक नाही, एक दोन वेळा असं गरगर फिरून घ्यायचं. परत कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तूप छान असं गरम होऊन द्यायचं. आणि जो कट केलेला गूळ आहे तो आपण इथं टाकून घेणार आहोत. इथं कट केलेला गूळ मी इथं टाकून घेतलेला आहे. आता आपण कमीच गॅसवरती गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे. त्याचा आपल्याला पाक वगैरे काहीही बनवायचं नाही आहे. फक्त त्याचे जे खडे वगैरे आहे ना ते फोडून घ्यायचे, छान वितळून घ्यायचा. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, पूर्णपणे कमी ठेवायची. त्याच्यावरती गूळ छान वितळून जातो. तुम्हाला हवं असेल तर फक्त 2 चमचे असं तुम्ही पाणी टाकू शकता, 2 चमचे फक्त. मी इथं पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे. छान असा गूळ आपला वितळून झालेला आहे. आता मी इथं शेंगदाण्याचा जो कूट केलेला आहे तो इथं मी टाकून घेत आहे. छान असं एकजीव करायचं आहे. त्याच्यानंतर तिथं तीळ पण मी ना थोडेसे 1-2 वेळा गरगर असं फिरवून घेतले होते. जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही, असं थोडंसं एकसारखेपणा येतो म्हणून. तर बघा छान असं दोन्ही पण आता मी इथं टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करायचं. गॅसची फ्लेम कमीच आहे. फक्त एकत्र मिश्रण जे आहे ते एकदम एकजीव होईपर्यंतच गॅस ठेवायचा 1-2 मिनटं आणि मग बंद करून टाकायचं आहे. तर इकडं मिक्स होतं आहे. त्याच्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे, एका ताटाला आहे ना तूप लावून घ्यायचं आहे छान असं. तर बघा इथं एकजीव झालेलं आहे, छान असं मिश्रण इथं तयार झालेलं आहे. गूळ टाकलेलं आहे त्याच्यामुळे हे मिश्रण जे आहे ते लवकरच थंड झाल्यानंतर आहे ना कडक होतं. त्याच्यामुळे काय करायचं, ताटाला आधीच तूप लावून रेडी करून ठेवायचं. इथं मी तूप लावून ताट रेडी करून ठेवलं होतं. आता ते मिश्रण जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. बघा आता इथं सगळं मिश्रण इथं टाकून घ्यायचं आहे. कढईला जे लटकलेलं आहे ते पण चांगलं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम आहे. ताटामध्ये सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. आता आपण इथं वाटी घ्या, ग्लास घ्या, तांब्या घ्या, तुमच्याकडे जे असेल ते घ्या. तर इथं ना वाटीच्या साहाय्याने मी असं प्रेस करून घेत आहे, जेणेकरून गरम गरम जे आहे ना ते एकदम असं एकमेकाला चिटकून जातं आणि एकसारखी वडी आपली तयार होते. थंड झाल्यानंतर ते आपल्याकडून वळणार नाही आणि एकसारखी वडी आपली बनणार नाही. त्यामुळे गरम गरमच ही प्रोसेस करायची. वाटीच्या साहाय्याने असं छान यानं एकजीव करून घ्यायचं, छान असं त्याला प्रेस करायचं आणि गरम गरमच आपल्याला ही प्रोसेस करायची असते. तर बघा प्रांजलला एकदम घाई झाली होती खायची. तर छान असं एकजीव आणि एकसारखं करून घेतलेलं आहे.
आता आपल्याला नाही तर कट करून घ्यायची लगेच वडी. आपण आहे ना गरम गरमच कट करून घ्यायची, कारण की थंड झाल्यानंतर आपण कट नाही करू शकत. परत एकसारखं परत वाटी फिरवून घेतली, म्हणजे जेणेकरून वडी जी आहे ती आपली ना छोटी मोठी होणार नाही, एकसारखी होईल. त्यासाठी मी परत असं फिरवून घेतली एकदा वाटी त्याच्यावरून. आता आपण लगेच कट करून घेणार आहोत. गरमच आहे तेच कट करायचं. थंड झाल्यानंतर कट होत नाही, मग आपली वडी निघणार नाही, वडी एकसारखी होणार नाही, आपली वडीच तुटून जाणार. त्याच्यामुळे गरम जे आहे हे मिश्रण तेच लगे कट करून घ्यायचं असं सुरीच्या साहाय्याने. तुम्हाला ज्या पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता, ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये या वड्या तुम्ही बनवू शकता. मग असं छान असं इथं कट करून घेतले मी सुरीच्या साहाय्याने, आणि लगेच वडी निघते. 5 मिनटातच लगे वडी तयार होते. जास्त वेळ आपल्याला ठेवायची गरज पण पडत नाही. तर बघा इथं मी असं चौकोनी आकारामध्ये ना ह्या वड्या आता कट करून घेते. एकदम ठिसूळ, एकदम छान, अजिबात कडक नाही होत, एकदम मऊ होतात. कोणाला पण खाता येईल असं. म्हटलं घरामध्ये वयस्कर माणसं असतात त्यांनासुद्धा इझी खाता येईल अशा छान अशा वड्या आहे. या प्रोसेसने तुम्ही करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघा छान अशा इथं वड्या मी कट करून घेतलेल्या आहे. किती सुंदर दिसतंय. या संक्रांतीला तुम्ही पण ही रेसिपी नक्की बघा. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. छान वडी बघा, 2च मिनटामध्ये मी तुम्हाला ही वडी काढून दाखवली. एकदम सारखी एकसारखी वडी झाली आहे, कुठंच तुटत नाही आहे. छान अशी एकदम ती घट्ट झालेली आहे. गुळामुळे काय होतं, एकजीवपणा येतो, त्याच्यामुळे वडी सुटत नाही आणि ठिसूळ होते, छान होते, अजिबात कडक होत नाही. तर तुम्हाला ही अगदी झटपट रेसिपी आहे. इथं बघा मी तुम्हाला किती वड्या मी काढून दाखवल्या, एकही वडी तुटलेली नाही आहे. छान अशा वड्या इथं झालेल्या आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि छान छान वड्या तुम्ही बनवून खा. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.